हे सगळेच जण, हो मी असं म्हणत नाही. मग हे योगदान द्यायला तुम्ही अजून काही काय गोष्टी करू शकता. बऱ्याचदा असं होतं की मला डॉक्टरसाठी तर नेहमी वाटतं की कित्येक डॉक्टर्स आहेत की ते एक दिवस फ्री सेवा देतात, ही केवढी मोठी गोष्ट आहे. नक्कीच. तर असं प्रत्येकाने काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या ठरवलं की अनेक ग्रुप आहेत की दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ते असं ठरवतात की हा हा एरिया आपण जाऊन स्वच्छ करायचा. तर ह्या सगळ्यात आपलं योगदान असणं फार गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी करताना म्हणजे 2025 मध्ये माझं पण एक प्लॅनिंग आहे. तर जसं आपण मगाशी म्हटलं की वैश्विक एनर्जी आणि आध्यात्मिक सर्व आपल्या प्रॅक्टिसेस आपण करतो आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी स्वतःच्या मनाला तयार करतो. खूप वेळा असं पाहण्यात येतं की आपण मोबाईलवर जास्त आपला वेळ घालवतो आणि आता OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं असं एक मायाजाल आपण म्हणू शकतो किंवा असं एक कृत्रिम आभासी विश्व तयार झालेलं आहे. आणि अशा या विश्वामध्ये आपण एक प्रकारचं सोशल मीडियाचं सुद्धा एक दुनिया झालेली आहे. तर या सोशल मीडियाला तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता किंवा सोशल मीडियावर तुमचा प्रेझेन्स कसा आहे, लोक आमचे जे ऑडियन्स आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने फॉलो करू शकतात किंवा कसं आहे तुमचं सिस्टम? हा जरा माझ्यासाठी चुकीचा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावर मी फारशी नसते. म्हणजे ज्या काही पोस्ट असतील वगैरे हे सगळं गेले कित्येक दिवसात तर पोस्ट माझी अशी नसेलच की मी स्वतःहून केली आहे. कोलॅब मध्ये काही आलं की ते फोन करून सांगतात मॅम प्लीज, मग ते पण काय आता ऍक्सेप्ट करा का, आता ते मला येतं, मला कोलॅब ग्रेट ग्रेट. पण मी फारशी सोशल मीडियावर नसते. सोशल मीडिया हा खरोखरच चांगली कॉन्सेप्ट आहे. अनेक गोष्टी कळतात. म्हणजे ज्या विषयातलं आपल्याला ज्ञान नसतं तेही आपल्याला सोशल मीडियामुळे मिळू लागतं.